नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांसंबंधी मागेल त्याला सौर कृषी योजना ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी लागू केलेली आहे. त्या योजनेच्या काय पात्रता आणि काय अटी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो बघूया काय आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी अतिशय एक महत्त्वाची योजना, दिलासादायक योजना राबवण्यात येत आहे. ती म्हणजे मागेल त्याला कृषी पंप योजना. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सोलर पॅनल देऊन त्यांच्या वीज बिलावरील भार कमी करण्यासाठी ही शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येत आहे. तरी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय आहे व त्याच्या पात्रतेच्या काय अटी आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. योजनेचे उद्दिष्ट ठळक वैशिष्ट्यामध्ये दिलेले आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना. शेतकऱ्यांसाठी हे हक्काची आणि स्वतंत्र अशी योजना आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे सोलर पॅनल देऊन शेतकऱ्यांचा वीज भार कमी करण्यासाठी योजना आहे आणि त्यांची हे शेतकऱ्यांच्या हक्काची व स्वतंत्र अशी योजना राबवण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपांचा पूर्ण संच दिला जाणार आहे. म्हणजेच सर्वसाधारण गटातील म्हणजे ओपन कॅटेगरी किंवा जे काही सर्व इतर कॅटेगरीचे लोक आहे शेतकरी आहे त्यांच्यासाठी 10% फक्त रक्कम भरायची आहे तुम्हाला सोलर पॅनलसाठी. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सोलर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच हा सुद्धा मिळणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती म्हणजे SC ST या कॅटेगरीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थ्यांना फक्त 1% हिस्सा भरायचा. उर्वरित रक्कम जी आहे ते केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारामार्फत अनुदानामार्फत भरले जाईल. म्हणजेच एकंदरीत असे म्हणता येईल की अनुसूचित जाती आणि जमातींच्या शेतकऱ्यांसाठी फक्त एक जो काही खर्च आहे त्याचा फक्त 1% तुम्हाला हिस्सा लाभार्थी हिस्सा म्हणून भरायचा आहे. उर्वरित रक्कम ही केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारामार्फत भरलं जाईल. तसेच जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप म्हणजे 3 ते 7.5 HP पंप हे तुम्हाला दिले जाणार आहे. ते जमिनीचे क्षेत्र किती आहे त्यावर ते डिपेंड आहे की किती मिळणार तुम्हाला. 5 वर्षाची दुरुस्ती हमी सुद्धा त्यामध्ये देणार म्हणजे त्या सौर पॅनलची 5 वर्षाची दुरुस्ती हमी सुद्धा यामार्फत घेतल्या जाणार आहे. तसेच त्याच्या इन्शुरन्ससह म्हणजे त्याच्यात काही खराबी आली काही आली तर सर्व जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची असणार आहे. त्यांच्यामार्फत ते सोलर पॅनल लावण्यात आले त्या कंपनीची ते असणार आहे. तसेच वीज बिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही, याची काही चिंता या सोलर पॅनल लावल्यानंतर शेतकऱ्यांना राहणार नाही. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की तुम्हाला 24 तास वीज उपलब्ध होणार आहे आणि ते पण वीज भार सहन न करता म्हणजेच कोणतेही शुल्क न भरता तुम्हाला स्वतंत्रपणे मोफत वीज मिळणार आहे ते या सोलर पॅनल लावल्यामुळे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा व या योजनेचा फायदा घ्यावा. सिंचनासाठी दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा म्हणजे तुम्ही कधी पण ती वीज वापरू शकता. या सोलर पॅनलमुळे तुम्हाला अतिशय फायदा होणार आहे. तसेच या सोलर पॅनलसाठी लाभार्थ्याचे काही निवडीचे निकष सांगितलेले आहेत. जो शेतकरी ते निकष पूर्ण करेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये 2.5 एकर म्हणजे 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देण्यात येईल. त्यामध्ये तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर
कृषी पंपाची मागणी केल्यास तो तुम्हाला शेतकऱ्याच्या इच्छेवर अवलंबून राहील. जर ते पात्र शेतकरी आहे परंतु त्यांना कमी पंपाचा सौर ऊर्जा पॅनल हवा असेल तर त्यांना ते सुद्धा देण्यासाठी पात्र राहतील असे यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. तसेच वैयक्तिक विमा, सामुदायिक शेततळे, विहिरी, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारी शेत जमीनधारक सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील असे यामध्ये स्पष्ट दिले आहे. म्हणजेच असं आवश्यक नाही की तुमच्याकडे विहिरीच असली पाहिजे, बोरवेलच असले पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. असे यामध्ये कंपल्सरी दिलेले नाही. तुमच्याकडे विहीर असेल, बोरवेल असेल किंवा बारमाही वाहणारी नदी असेल, नाले असेल या आधारावर सुद्धा तुम्ही सौर ऊर्जेच्या योजनेसाठी पात्र आहात असे यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. म्हणजे तुमच्याकडे विहीर नसेल तरी तुम्ही या नदी नाल्याच्या आधारावर सुद्धा तुम्ही सौर पॅनलच्या मागणी करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच काही अटी सुद्धा दिलेल्या आहेत, जसे की शेतकऱ्यांकडे जरी विहीर आहे की बोरवेल आहे आणि त्याचा शाश्वत पाण्याचा म्हणजेच तो पक्का स्रोत आहे किंवा नाही याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येईल असे यामध्ये अट सांगितलेली आहे. तसेच जे पाण्याचा स्रोत तुमचा आहे तो जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याचा किंवा पाणी साठ्यात म्हणून पाणी उपसण्यासाठीचा सदर पंप हा वापरता येणार नाही. म्हणजे जे जे जलसंधारणचे जे साठे आहे त्याच्यामधलं तुम्ही पाणी उपसत असेल तर त्यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं स्पष्टपणे यामध्ये सांगितलेलं आहे. तसेच अटल सौर पंप योजना, अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पात्रता आणि अटी सांगितलेल्या आहे. या सर्व अटी आणि पात्रतेची पूर्तता करणारा शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. तरी सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला वीज भार कमी करावा व शेतमालाचा योग्य हातभार लावण्यास या योजनेचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेची अधिक माहिती तुम्हाला हवी असल्यास www.mahadiscom.in सोलर इंडेक्स HTML या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नक्की भेट द्या. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.